रामकृष्ण हरी मंडळी. तर उद्यापासून या ठिकाणी कृषी औषधांचा बेमुदत असा संप आहे. तर ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मी ही आजची रील या ठिकाणी भाऊंसोबत काढतोय. तर आपण भाऊंना विचारूयात की उद्यापासून हा बेमुदत संप का बरं त्यांनी ठेवण्यात आलेला आहे आणि याचं कारण काय. सर्वात पहिले रामराम मंडळी. किशोर भाऊ म्हणे की उद्यापासून बंद काय, तर मी आमच्या असोसिएशन नाडा व नासा व मापदा या तिन्ही असोसिएशन तर्फे पूर्ण इंडियाभर उद्यापासून दुकानं बेमुदत बंद राहणार आहे. तर त्याची प्रमुख दोन कारण आहे. पहिलं कारण असं आहे की खताबरोबर लिंकिंग हा बंद व्हावा व त्यामागे शेतकऱ्यांचा पण फायदा आहे आणि त्यामागे आम्हाला दुकानदारांना पण त्याचा खूप त्रास होतोय. तर त्यासाठी पण गव्हर्नमेंटला आम्ही अर्ज केलेला आहे, शासनाला आम्ही अर्ज केलेला आहे की खताची लिंकिंग बंद करा. व दुसरं कारण असं आहे की बियाणं जे आहे, बियाणं जर उद्या फेल गेलं, बियाणं जर उद्या काही प्रॉब्लेम आला तर गव्हर्नमेंट हे फक्त दुकानदाराला जाचाला धरतंय किंवा दुकानदाराला पहिले शिक्षा करते. तर त्यासाठी त्यांनी कंपनीला पण पार्टी करावा, कंपनीला पण म्हणजे शिक्षेमध्ये पात्र भागीदार ठरावा, त्याचा भागीदार ठरवावा. या दोन मुख्य कारणासाठी उद्यापासनं बंद पुकारण्यात आलेलं आहे. तर सर्व शेतकऱ्यांनाही आमची विनंती आहे की गव्हर्नमेंटमध्ये तुमचे सगळे लोक आहेत, सगळे आपले परिचयाचे आहेत, तर त्यांनाही विनंती करा की हे दोन नियम, एक तर सगळ्यात महत्वाचं खताची लिंकिंग ही बंद करा व बियाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो एक सॉल्व्ह करा, अशी आम्हाला गव्हर्नमेंटला विनंती. आणि मी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढेल गव्हर्नमेंट, अशी मी आशा व्यक्त करतो. आणि मंडळी तुम्ही या ठिकाणी लिंकिंग म्हणजे हा प्रकार लक्षात घ्या की जी युरियाची गोणी येते त्या युरियाच्या गोणीवरती एखाद्या काहीतरी गोष्ट आपल्याला खत किंवा ते लिक्विड घ्यावं लागतं. तर ते हे वरतूनच त्यांच्यावरती दबाव असतो म्हणून ते आपल्याला घ्यावं लागतं, नाही तर त्यांचा बळजबरी विकण्याचा कुठलाही हेतू नसतो. ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि एक गोष्ट लक्षात राहू द्या की या गोष्टीमुळं आज संपूर्ण जो कृषी उद्योग आहे हा संपूर्ण कृषी उद्योग भारतभर संपावरती चाललेला आहे. तर मंडळी आपण सुद्धा आपल्यावरती जी वेळ येते, जो आज आपल्यावरती जो काळ येतोय, तर त्यासाठी सुद्धा आपण सर्व शेतकरी जर संपावर जर गेलो तर तुम्ही मला सांगा इतका मोठा बदल होईल आणि भाव पण वाढतील आणि सगळे भाव पण वाढतील. तर याची गरज जसे हे सर्वजण एकत्र येत आहे ना तशी आपली सुद्धा उद्या काळाची गरज आहे की आपण सर्वांनी एकत्र यायचं आणि यायला हवंच. तेव्हाच कुठंतरी आपल्यामध्ये कुठंतरी सुधारणा होईल. आणि भाऊंचं जे आज बोलणं होतं ते आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवतोय का उद्यापासून बेमुदत कृषी दुकाने बंद आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी.